ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। एतदेवाक्षरं ब्रह्म एतदेवाक्षरं परम् एतदेवाक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत्। एतदालम्बनं श्रेष्ठम् एतदालम्बनं परम् एतदालम्बनं ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते। आधीच्या मंत्रामध्ये आपल्या जीवनाचं परमलक्ष्य जे परमात्म तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, पूर्ण स्वरूप आहे, त्याचं एका श्लोकात निर्देशन केलं होतं की हे आत्मतत्व आपल्याच हृदयात आहे, परिपूर्ण आहे, आणि त्यासाठी अनेक ऋषीमुनींनी शारीरिक, वाचिक आणि मानसिक स्तरावर शिस्त पाहून म्हणजे तपश्चर्या करून त्याच्या प्राप्तीसाठी साधन केलं। ते पद तुला सांगतो अशी प्रथम प्रतिज्ञा केली होती गुरुनी। कारण गुरुला विचारलं की तुम्ही माझी खूप प्रशंसा केली, आता मला ते नको, अन्यत्र धर्मात अन्यत्र अधर्मात इथून सुरुवात झाली। परत त्याने रिमाइंड केलं जणू काही गुरुला की जे धर्माहून वेगळ्या अधर्माच्याही पलीकडे म्हणजे पुण्य आणि पापाच्या पलीकडे, कृतम आणि अकृतम म्हणजे कार्य आणि कारणाच्या पलीकडचं आहे, तसंच भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्याही पलीकडचं आहे, म्हणजे कालातीत आहे, जे कालातीत आहे, देशातीत आहे, म्हणजे वस्तुअतीत आहे, म्हणजे कुठल्याही गुणधर्माच्या पलीकडचं आहे असं ती मला सांगावी। तत् यत्तत् पश्यसि तद्वद। आता सगळ्या साधनेचं पर्यवसान होत असते ओंकार साधनात, प्रणव उपासनेत। बाकीचे अनेक मंत्र असतात, पण सगळ्या मंत्राचा राजा आहे, मनाला काहीतरी आलंबन असल्याशिवाय मनाला उचलता येत नाही आपल्या स्वरूपापर्यंत। आणि म्हणून त्यासाठी ऋषीमुनींनी सगळ्यांनी सगळ्या वेदामध्ये की ज्या पदाचं निर्देशन केलं ते ब्रह्मपद प्राप्तीचा मार्ग प्रणव उपासना सांगितला। कारण उपासनेशिवाय आपलं अंतःकरण शुद्ध आणि शांत होत नाही, आणि अंतःकरण शुद्ध आणि शांत झाल्याशिवाय परतत्वाशी ते समरस होऊ शकत नाही, हे त्याच्या मागे तर्क आहे। आणि मग कोणतं उत्कृष्ट आलंबन असेल की हेच ब्रह्माचं प्रत्यक्ष डायरेक्ट असलेलं जर प्रतीक असेल कोणतं, शब्द प्रतीक, साऊंड सिम्बॉल ऑफ गॉड, परमात्म स्वरूपाचं ध्वनिरूपाचं असलेलं प्रतीक, ते म्हणजे ओंकार आहे। त्या दोन्ही प्रकारचा अर्थ आहे। ओंकार म्हणजे अक्षर म्हणजे शब्द, वर्ड, आणि अक्षर म्हणजे ते अविनाशी आहे आपल्या स्वरूपाच्या दृष्टीने, आणि त्याच्याबाबत निर्देशन केलं की नुसतं ओंकार म्हणून नव्हे, पण एतदेव अक्षरम ज्ञात्वा, ते अक्षर ब्रह्म, ते आत्मतत्व मी आहे, इति ज्ञात्वा। मग त्याला काय जे पाहिजे असेल ते मी यो यदिच्छति तस्य तत्, मग त्याला व्यवहारातली वस्तू आवश्यक ती प्राप्त होईल, परमार्थाची प्राप्त होईल, व्यवहाराच्या दृष्टीने त्याची दृष्टी व्यापक होईल की हे आपलं शरीर जे आहे त्याच्याशी एकरूप होत असताना मी जागृतचा अनुभव घेतो, त्याचं प्रतीक आहे अकार मात्र। दुसरं स्वप्नावस्था सूक्ष्म शरीराशी एकरूप होऊन आपण अनुभवतो, तर त्याचं प्रतीक आहे उकार मात्र। त्याच्यापेक्षा सूक्ष्म अनुभवाचा स्तर आहे आपला कारण शरीराशी एकरूप होत असताना आपण निद्रेचा अनुभव घेतो, निद्रेत सगळं लोप पावले तेच मकार मात्र। अकार उकार आणि मकार, अकार उकारे, उकार मकारे, मकार ओंकारे, ओंकारात त्याचं विलीनीकरण करायचं। ओंकार ओहमेव, मीच ओंकार आहे। अहम आत्मा साक्षी केवल, हा तो आत्माच आहे, साक्षी आहे, केवल आहे। आणि तो हे आत्मिक केवळ साक्षी
चिन्मात्र स्वरूप हा शुद्ध ज्ञानस्वरूप आहे. न अज्ञानम नापि तत्कार्यम, तिथे अज्ञान नाही त्याचं कार्य नाही. किंतु नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभाव परमानंदाद्वयम प्रत्येक भूतम चैतन्यम ब्रह्मेवाहमस्मी इति अभिधेनावस्थानम समाधी. ह्या ओंकाराचं आपल्याला आलंबन घेऊन इथपर्यंत जाता येतं. पण प्रक्रिया आहे अकाराचा उकारात, उकाराचा मकारात, आणि मकाराचा जो हमिंग साऊंड आहे ध्वनी तो देखील आपल्या शांत स्वरूपात, आणि ते शांत स्वरूप म्हणजे तुरी अवस्था, ती ब्रह्मावस्था, तो मी आहे. कारण शब्द का बरं ध्यात्म शब्द नाही वापरला. आजकाल ध्यानाच्या बऱ्याच प्रक्रिया असतात की रूममध्ये राहा, काही खाऊ नका, ठीक आहे, अंतःकरण शांत होतं त्या माणसाचं, पण ते आपलं स्वरूप काय त्याला समजत नाही. वेदांतात आणि त्या प्रणालीत एवढा फरक आहे. ध्यानम निर्विषय मना, माइंड बिकम्स ऑब्जेक्टलेस थॉटलेस. पण थॉटलेस होणं म्हणजे शब्दासारखं ते थॉटलेस होईल म्हणून काय समजणार आहे. पण आपण कोण आहे, एक शब्द त्यात अंडरलाईन करण्यासारखं आहे की नुसती प्रणवाची उपासना नव्हे, प्रणवाच्या उपासनेचं परिमार्जन आपलं आत्म हे ब्रह्मस्वरूप जाणण्यात झालं पाहिजे. आणि ते अशा पद्धतीने अकाराचं उकारात, उकाराचं मकारात, मकाराचं ओंकार म्हणजे शांत स्वरूपाचा, तो शांत स्वरूप असलेला ओंकार शांतोहम शिवोहम सोहम अशा भावनेने जाणं, मग त्याला अर्थ आहे काय. तिथे न आत्मानम न अज्ञानम नापि तत्कार्य, तिथे अज्ञाने नाही त्याचं कार्य नाही. किंतु नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभाव ते आपलं स्वरूप आहे. आणि असं तर ते परम आनंद द्वयम, परम आनंद आहे, अद्वय आहे, ते माझं स्वरूप आहे असं जाणण्यात ज्ञातवा. हे बाकीचं जाणण्यात माणूस वेगळा राहतो जाणलेल्या वस्तूपासून. सायन्स जाणणारा माणूस सायंटिस्ट होतो पण तो सायन्स होत नाही. झुऑलॉजी जाणणारा झुऑलॉजिस्ट होतो पण तो झुऑलॉजी, इथे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, आणि म्हणून गुरु साक्षात परब्रह्म. तर असं जो जाणतो तो मग त्याला काहीही कमतरता पडत नाही. व्यवहारात सगळं जग त्याला आपलं स्वरूप दिसायला लागते. हे विश्वची माझी घर, कारण तो एका शरीराच्या दृष्टीने पाहणार, समष्टी शरीर त्यात अंतर्भूत झालंय, समष्टी मन उकार मातेकडे पाहून त्यात अंतर्भूत झालं हिरण्यगर्भ, आणि ईश्वराची अवस्था मकार मातेनी, त्याच्यामुळे त्याची दृष्टी बदलून जाते. पण ज्ञात्वा शब्द महत्व, आणि ते आपलं स्वरूप आहे. ह्या तीन मात्रा देखील नव्हे, पण तीन मात्राच्या मागे जे अधिष्ठात तत्व आहे, यमराजांनी आपलं अंतरंग ओतून सांगितलं. आणि याच्यात यो यद इच्छती तस्य तत्, तुम्हाला व्यवहारिक वस्तू पाहिजे तर तेही प्राप्त होईल आणि पारमार्थही प्राप्त. अशा तऱ्हेचं हे म्हणजे प्रणव उपासना. कारण प्रत्येकाला एकदम डायरेक्टली चिंतनाचा मार्ग जमत नाही. चिंतन तेव्हा सुलभ होतं की तेव्हा या शुद्ध अंतःकरण करून उपासनेने त्याला चिंतनाचं जे ध्येय आहे, परमात्मा तत्व आहे, तिकडे वळवायचं शिकलं पाहिजे. आणि त्यातून निष्पन्न होतं ते ज्ञान, ते प्रणव उपासना जन्य आत्मब्रह्मैक्य ज्ञानम एव ज्ञानम. ओंकार उपासनेच्या द्वारा आत्मा हे ब्रह्मस्वरूप असं जाणून घेणं, याला म्हणतात ज्ञान. बस. आणि ते झाल्यानंतर तिथे अज्ञान आणि त्याचं कार्य दोन्हीही राहत नाही, ते आपलं स्वरूप आहे. आणि म्हणून हे आलंबन श्रेष्ठ आहे, हेच आलंबन पर आहे. आणि ते जाणल्यानंतर इथेच तो ब्रह्मलोकाची प्राप्ती करतो. ब्रह्मस्वरूपाची अनुभूती हाच ब्रह्मलोक आहे. किंवा समज नाही त्याला या ठिकाणी प्राप्त झालं तर त्याला दुसरी कुठलीही वासना नसल्यामुळं, ब्रह्मप्राप्तीची वासना असल्यामुळं ते ब्रह्मलोकेशी परांतकाले म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत जाऊन, म्हणजे हिरण्यगर्भाच्या अवस्थेला प्राप्त होऊन त्याच्याकडून त्याला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होऊन नसं पुनरावर्तते, तो जन्म मरण्याच्या प्रक्रियेत इतकं महत्वाचं आहे. आणि त्यातच आपल्याला 8व्या अध्यायात गीतेत सांगितलंय, ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण यप्रयाति त्यजन देह स याती परमाम गतिम, तो परमगतीला प्राप्त होतो. इतकं महत्वाचं सांगून ते जोर दोन्ही येतात. तुम्ही पहा, ज्ञात्वा ध्यात्वा शब्द, लोक ध्यानात इतके वाहून जातात की आजकाल मी ध्यान करतो, ते खोलीत येतो पण त्याला शांती वाटते, बाहेर आणताना आपलं शांत स्वरूप त्याला समजतच नाही. तिथे मन विलीन होत, ही गोष्ट खरी आहे.
मन विलीन झाल्यामुळे त्याला शांतीचा अनुभव येतो. पण मी शांत स्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी शिवस्वरूप आहे, अशी मी ब्रह्मस्वरूप आहे अशी जाणीव त्याला राहत. म्हणून ज्ञात्वा ब्रह्मलोके महिते. मग इथे किंवा शरीर सुटल्यानंतर देखील तो त्या हिरण्यगर्भाच्या अवस्थेला प्राप्त होऊन नस पुनरावर्तते, परंतु जन्म मरणाच्या प्रक्रियेत येत नाही. इतकं महत्वाचं आहे. आता हे जे आत्मतत्व आहे त्याचं स्वरूप कसं आहे? आपल्याला कुठे जायचं असेल तर विचारतो की ती जागा आहे कुठे, काय त्याचं वैशिष्ट्य आहे, काय महत्व आहे. तर त्या आत्मस्वरूपाबाबत आता निरूपण करून सांगतात पुढचे याच्यात. ते कसं निर्विकार, कुठल्याही प्रकारच्या धर्मानी कार्यकारणाच्या पलीकडे आहे, धर्म अधर्माच्या पलीकडे आहे. ही फारच मजेदार तो श्लोक पाठच केला पाहिजे. अन्यत्र धर्मात अन्यत्र अधर्मात, अन्यत्र अस्मात् कृताकृतात, अन्यत्र भूताच्च भव्याच्च यत्तत् पश्येत तद्वदा. हा मुख्य मुद्दा त्यांनी विचारला. आता शुद्ध ब्रह्माचं त्या ठिकाणी निर्देशन करायचं आहे. त्यात कुठल्याही प्रकारचं आसमिसन आहे, नो ॲडल्टरेशन, शुद्ध सांगा. ते वस्तू आहे कशी. पुढे चला आता 18वा म्हणतो, न जायते म्रियते वा विपश्चित, नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित्, अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणः, न हन्यते हन्यमाने शरीरे. आणि हा श्लोक तुम्हाला गीतेत देखील अगदी बॉडीने घेतल्यासारखं, एक दोन शब्द बदलले फक्त. आता त्याचा प्रश्न लक्षात ठेवा की काय जे धर्म अधर्माच्या पलीकडचं आहे, भूतकाळ भविष्याच्या पलीकडचं आहे, आणि त्याच्यानंतर कुठल्याही द्रव्याची त्याला परिच्छेद नाही, कार्यकारणाच्या पलीकडे आहे असं विचारलं होतं त्यांनी. आता त्याचं उत्तर देत. मग ते ब्रह्मशुद्ध कसं आहे? न जायते न म्रियते वा विपश्चित. विपश्चित म्हणजे जो मेधावी, म्हणजे जो ज्ञानस्वरूप आत्मा आहे किंवा जो ज्ञान जाणणारा आहे तो देखील त्याच्याशी स्वरूपाची एकरूप होतो. तो न जायते, अपरिप्लुप्त चैतन्य स्वभावात. चैतन्य हे कुठल्याही प्रकारच्या मर्यादेने सीमित झाले. कोणत्या मर्यादा? देशाची, कालाची आणि वस्तूची. बाकीच्या संसारातल्या वस्तू कसं आहे, इथे आहे तर तिथे नाही, आज आहे तर उद्या नाही, असं आहे तर तसं नाही. तर तसं कुठल्याही प्रकारची मर्यादा नसलेलं त्या म्हणतात ते ब्रह्म आत्मतत्व. ते कसं आहे मग? म्हणाले असं विपश्चित न जायते, ते जन्माला येत नाही. जन्माला येतं म्हणजे कार्य म्हणून. त्याचा प्रश्न काय होता, जे कार्य ना कारण, काय म्हटलं की कृत आणि अकृत. कृत म्हणजे इफेक्ट, कार्य, आणि अकृत म्हणजे काज, कारण. कार्यकारणाच्या पलीकडे, कार्यकारण असेल तरच जन्म परिस्थिती आहे. जे कार्यकारणाच्या पलीकडे आहे ते काय होईल? कुतश्चित न जायते, ते जन्माला येत नाही. म्हणजे आपण अष्टोत्तर शतनामावली वाचा करू देवाची. पहिला जो श्लोक आहे अजाय नमः, आणि शेवटचा आहे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वरूपाय नमः. किती समजून घेतलं पाहिजे. मध्ये आपल्यासाठी आहे उपासना. तर ते खरं शुद्ध आहे गुरुचं स्वरूप. विपश्चित न जायते न वाम्रियते. आणि हा नियम आहे, जे जन्माला येतं तेच मरत असतं. हे शरीर जन्माला आलं मरणार. तुम्ही त्याची किती देखभाल करा, काही योगा करा, काही लिंबाच्या पाल्याचा रस घ्या, काही. लोक खरं आता याचा अर्थ त्याच्यात दुर्लक्ष करा असं नव्हे, पण हा नियम आहे की जे जायते तेच म्रियते, जे न जायते तत् न म्रियते. क्लिअर गोष्ट आहे, लॉजिकल आहे. मातीचं भांडं निर्माण होतं, पण मातीच्या भांड्यात असलेले जे आकाश आहे, मग मातीचं असो की सोन्याचं असो, त्यात जे स्पेस आहे आकाशात, ते कसं आहे? न जायते न म्रियते. तसं आपलं आत्मतत्व आहे. मग आपलं हिंदू ट्रॅडिशन कसे आहे, माणूस मेल्यानंतर काय घेऊन जातात? पुढे हातात मडके घेऊन जातात, एका मातीचा मडका. पण ते मडकं होण्याच्या आधी समजून घेतलं पाहिजे की त्या मडक्यात आपलं स्वरूप हे असं आहे. त्याला म्हणतात विपश्चित, म्हणजे त्याला पूर्ण ज्ञान असलेला माणूस. येतं कृतश्चित
म्हणजे आणि ते कशापासून निर्माण होत नाही. पहिल्यांदा ते कशापासून निर्माण झालेलं नाही म्हणजे ते काही कार्य नव्हे, त्याच्यापासून काही निर्माण होत नाही, कारण ते एकच वस्तू आहे, एकमेव द्वितीय वस्तू, त्याच्यामध्ये कारणही नव्हे. आणि म्हटलं होतं ना कृतात व्हॉट इज दॅट विच इज बियॉन्ड इफेक्ट अँड कॉज, कार्य आणि कारण. न बभूव कश्चित, आणि ते न जायते न उत्पद्यते न म्रियते, त्याला मरण नाही. खऱ्या अर्थाने त्याचा प्रश्न डायरेक्टली सांगत आहे अध्यात्माची दृष्टी. सतत अस्तित्व स्वरूप असल्यामुळं त्याच्यात परिवर्तन नाही. बभूव म्हणजे त्याच्यापासून कुठल्या प्रकारचं अयम न कस्य पिता न कस्य अपि पुत्रः, तो काही वडील नाही कोणाचा आणि काही पुत्रही नव्हे. पुत्र म्हणजे कार्य आणि वडील म्हणजे कारण असं म्हणतात. तसं कार्यकारणाच्या पलीकडे आहे. म्हणून अयम आत्मा कसा आहे, न बभूव कश्चित, कधीपासून झालं नाही, त्याच्यापासून काही होत नाही. मग हे दिसतं कसं, हे मायेने दिसतं, म्हणून याला म्हणतात विवर्तवाद. तो विषय नंतर घेणार आहे. मग आहे कसं, अजो नित्य शाश्वतोयम पुराण. अज म्हणजे जन्मरहित आहे. बाकीचे विचार येतात, आपले शरीर बदलत असतं, पण आपल्यामध्ये असलेलं चैतन्य हे येण्याच्या आधी आणि हे शरीर सुटण्याच्या नंतर देखील तसंच आहे. म्हणून अजा नित्य शाश्वतोय पुराण. कुतश्चित न बभूव, ते कशापासून ते निर्माणही झालं नाही. कशापासून म्हणजे याचा अर्थ ते कशापासून म्हणजे ते कारणही नाही होते. आणि अज हा नित्य हा शाश्वत हा पुराण. अज म्हणजे अजन्म, न जन्मलेलं आहे. चैतन्याची व्याख्या केली आहे उत्पत्ती विनाश रहितम चैतन्यम. विचाराला उत्पत्ती आणि विनाश, बट नॉट द कॉन्शियसनेस. थॉट्स कम अँड डाय अवे. विचार येतात आणि निघून जातात. तसं ढग येतात, खेतात, निघून जातात, पण आकाश ते उगे स्पेस. तसं हे आकाशवत तत्व असलेलं अज, ज म्हणजे जन्माला आलेलं. संसारात काय 4 प्रकारच्या ज गोष्टी. अंडज, अंड्यापासून निर्माण झाले, ते म्हणतात पक्षी. उद्भिज, धरतीपासून निर्माण झाले, त्याला म्हणतात झाडं, वृक्ष. जारज, आईच्या उदरातून निर्माण झाले, त्या म्हणतात मनुष्य आणि जनावर. आणि श्वेदज, घामापासून निर्माण झाले, ते बाहेरच्या वातावरणातले काही डास असतील, काही ढेकणं असतील, ते सुद्धा हे सगळे ज आहे. एवढा शब्द समज ज, आणि त्याच्या विरुद्ध अ लावलं झालं अज. तसंच दिविज, स्वर्गातलं देखील देव, कारण त्याचं म्हणून त्या नचिकेताने सगळं स्वर्गातलं नको म्हणा, मला ती वस्तू पाहिजे की जी कधी शुद्ध आहे. याच्या संदर्भात मग त्याला काय म्हणतील अज. मग आता अज असून जन्माला का आलं, ते मग तो एक विषयच वेगळा आहे की याचं कारण मायेने होतं म्हणतात. आता काय खऱ्या अर्थाने दोरावर साप असतो का जन्माला आले का, हा विवर्तवाद सांगतात, एक परिणामवाद नाही. परमात्म्यापासून जग निर्माण झालं म्हणजे जग परमात्मा परिणत झाला, चेंज झाला असं नाही. सोन्यापासून सोन्याची अंगठी निर्माण झाल्यानंतर सोन्यामध्ये काही परिवर्तन होत नाही. ढग आले निघून गेले तरी आकाशामध्ये काही फरक होत नाही, म्हणजे त्याचं अजत्व कायम राहत. मग अजत्व असून ज म्हणजे जन्माला का दिसतं, एक असून अनेक का दिसत आहे, निर्विकार असून विकारवान काय दिसतं, याचं उत्तर शंकराचार्य मायेया जायते तत्वता न जायते. मांडव्योपनिषद आहे का मानकी. हे मायेमुळे जन्माला आल्यासारखं वाटतं. माया म्हणजे आता जी वस्तू नाही ती आपल्याला दाखवत. चांगल्या दोरीवर तुम्हाला साप दिसतो ना, खरा वाटतो ना तोपर्यंत जो साप आहे तोपर्यंत. कुठपर्यंत खरा वाटतो, जोपर्यंत तुम्हाला दोरीचं दर्शन होत नाही तोपर्यंत. टॉर्च लावून बघा, आता तुम्हाला क्लिअर झालाय, आता तुम्हाला भीती वाटत नाही त्याची. आता मग दोरीपासून साप निर्माण झाला का, भ्रांतीमध्ये वाटला, भ्रांती काले. खऱ्या अर्थाने भ्रांती काले अपि न जायते, तो निर्माण झाला. हे शरीरच नव्हे, हे पूर्ण ब्रह्मांड देखील त्याच्या दृष्टीने निर्माणच झालं नाही. करा म्हणून समर्थ रामदासाचं वाक्य कार्य जे झालेची नाही त्याची वार्ता पुसतोच काही. झालं म्हटलं म्हणजे कार्यामध्ये आलं, ज्याच्यापासून झालं म्हणजे कारण झालं. त्याचा प्रश्न काय होता, ऐकता की नाही तुम्ही आता.
हा फार महत्वाचा असतो श्लोक पाठ करा. अन्यत्र धर्मात, अन्यत्र अधर्मात, अन्यत्र अस्मात, कृताकृतात, अन्यत्र भूताच्च भव्याच्च यत्तत् पश्यसि तद्वद. जे तो बघतो ते सांग, ते तुम्ही सांगा. आमचे गुरुदेव क्लासच घेत नव्हते, ते आधी सांगितले एकाला उडून टाकलं, दाखला जॉब वेदांत सोडून. आपण काय करतो, ऐकतो, त्याच्यानंतर विचारच होत नाही. विचार केलं म्हणजे हे गोष्टी आपल्याला खूप दिलासा देतात की ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं, काळाच्या याच्यात परिवर्तन होत असतं. जायते म्रियते, कुठली वस्तू आपण एक जन्मतारीख असते, देहाला एक मरण असतं. कळू दे लोकांना काय जन्मदिन वगैरे इदम वगैरे काय ते खऱ्या अर्थात देत नाही. आता त्याच्यातून त्याला दुसरा तो भाग वेगळा आहे. म्हणून कालात म्हणजे ते कालपरिच्छिन्न नाही, कार्यकारणाच्या भूमिकेत नाही. म्हणजे धर्म आणि अधर्म म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याला चांगलं वाईट याच्या पलीकडे जाते. अजहा नित्य, हा नित्य म्हणजे अनित्य वस्तू कोणती जी कालसापेक्ष असते. आज आहे उद्या नाही, त्याला काय म्हणू आपण, आज आहे उद्या नाही, काय म्हणू ते नित्य. नित्य की अनित्य, अनित्य, फायनाईट. म्हणजे अशा तऱ्हेचे परमात्मा तत्व कालानी सापेक्ष नाही. त्याचा प्रश्न काय होता ऐकता का तुम्ही, अन्यत्र भूताच्च भव्याच्च, भूतकाळ आणि भविष्य आपलं सगळं विक्षेपेच्यातच असतात. एक तर झालेल्या गोष्टी आपल्याला त्रास देतात, एक तर होण्याच्या, पण ज्याच्या मागे अधिष्ठान आहे त्याच्याकडे आपलं लक्षच राहत नाही. एनिवे तो जो भाग आहे तो आपल्या असं जे आहे शाश्वतोयम पुराण, जे शाश्वत आहे की कधीही ते असं विनाशवान नाही. पुराण म्हणजे पुरातन, म्हणजे पुरा अपिनुतरम, तेव्हाही तसंच होतं व्यासांच्या काळात, आजही तसं आहे. आणि उद्याही जन्मजन्मांतरातून पिढ्या बदलल्या तर हे अजतत्व आत्मतत्व तसंच आहे. आत्म सर्वांचं अधिष्ठान आहे, अधिष्ठानात काही परिवर्तन होत नाही. पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे, शरीरे हन्यमाने सती. उद्या शरीर जरी मरण पावलं तर आत्मा काही म्हणून एवढं समजलं पाहिजे मरण्याच्या आधी. नंतर लावत बसू नका, रुद्राभिषेक करा आणि त्याच्या आधीच आपलं करून घ्या. इथे ते संतांनी पाहिलं की आपले मरण पाहिले मिळाले. मरण म्हणजे शरीराचं नव्हे, इट इज अ मिस्टेक डेथ ऑफ द इगो. अहंकारच नाही त्या ठिकाणी, आपलं शुद्ध स्वरूप आहे, त्याला कुठे जन्म मरण आहे. मला ना जन्म मरण अब मेरा, अशा तऱ्हेच्या भूमिकेत, त्या भूमिकेतून. आणि मग गाणे दो नाम तुम्हाला, आणखी काय आपल्याच्यात आहे. तर अशा तऱ्हेचं न हन्यते, त्याचं ते हनन केलं जाऊ शकत नाही. अहन्य माने शरीरे, कारण काय की उत्पत्ती विनाशरहित आत्मतत्व असल्यामुळं त्याचं कधी हनन कोणी करू शकत नाही. आपण घटाला पडू शकतो, पण घटातलं जे स्पेस आहे, आकाश आहे, ते कसं आहे न हन्यते. आणि घटासारखं शरीर निर्माण एवढं पहिल्यांदा समजलं पाहिजे. आपल्या आयुष्यभर इतकं काही या शरीराची तादात्म्य झालं की देहोहम इत्येव जडस्य बुद्धी. देह मी आहे, देहे पुष्टे अहम पुष्ट, देहे नष्टे अहम नष्ट. देह पुष्ट झाला की मी पुष्ट झालो, देह नष्ट, असं आपली आज धारणा आहे. याला बदलवली पाहिजे. त्याचं ते वारंवार हे चिंतन केल्याशिवाय जमणार नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे, म्हणजे शरीराचं हनन जरी झालं, अगदी तसेच शब्द तुम्हाला अर्जुनाच्या गोष्टी चांगल्या, हे मारले जातील, मी मारणारा होईल, आणि कर्तव्य दक्षतेतून च्युत होता येतो. तिथे कृष्ण तत्वाच्या दृष्टीने सांगते की त्या दृष्टीने पहा कोण हनन करतो. कारण शरीर, शरीराचा अर्थ शिर येते इथे शरीरम. शिर येते म्हणजे ते कुसतं फाटतं, शेवट संपत असतं. सांगा किती वर्ष जाणार तुम्ही. समजा एक वाढली तुमची आयुष्यभराचा 70, 80, 90, 100, आणखी काय वाढून घेतलं तर विचार करत नाही आपण. याच्यात राहत असताना पहा काय तुमचा, तुम्हाला दिसेल की हे असं भीती वाटत नाही कुठल्या काय व्हायचं असेल. जे अधिष्ठान स्वरूप आत्मतत्व आहे ते, त्याला दोन्ही गोष्टी नाही. न हन्यमाने शरीर, शरीर हन्यते, हन्यते हिंसते, न हन्यते न हिंसते, त्याला कोणी मारू शकत नाही. बस आपण कोण आहे जाणणं महत्वाचं. बाकी आता आयुष्यभर हे देहात म्हटलं, कधी कधी देहोहम इत्येव जडस्य बुद्धी, काही देहाला आत्मा समजतात इथपर्यंत राहतात.
दुसरं देहेचे जीव विदुषस्तोहमदी, देहामध्ये जीव आहे म्हणजे मी आहे त्याचा अंश आहे, तर ते दुसरी थोडीशी पुढची अवस्था आहे. पण ज्याने विवेक करून राहिला की हे ब्रह्माहमित्यव मती सदात्मनी, आपलं ब्रह्मस्वरूप आहे असं जाणून तो मुक्त होतो. त्याच्यासाठी सांगत आहे. आणि विद्यार्थ्याचा प्रश्न तोच आहे, सिन्सिअरली प्रश्न विचारला की मला बाकीच्यात काही एवढं मला माहिती, मला समजलं आता काय जगात. आणि हे तुम्हाला गीतेमध्ये देखील अशाच लोकांना जय तेम्रिय तेव्हा कदाचित नायम भूत्वा भवितावा अनुभूया अजो नित्य शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे. आता त्या दृष्टीने पाहिलं तर पुढचा श्लोक अगदी रेलेव्हंट म्हणजे सुसंगतच आहे की अशात जर कोणी म्हणत असेल की आत्मा मी मारतो किंवा आत्मा मेला जातो तर त्याला दुगाली समजत नाही. हंताचेन मन्यते हंतुम हतश्चेन मन्यते हतम उभवतो न विजानीतः नायम हंती न हन्यते. हाही श्लोक तसाच तुम्हाला दिसेल आपल्या दुसरा अध्याय. म्हणून हे दुसऱ्या अध्यायाला लागून आपण कठोपनिषद घेतला. खूपच की हंता चेत आत्मानं हंता इथे म्हणणे जो म्हणत असेल की कोणी मान्यते कोणी समजतो की आत्मा याचा हनन होतो. आपण व्यवहारात म्हणतो की किसकी आत्मा मत दुखावा, तो आत्मा म्हणजे सापेक्षते म्हणतो. देह किंवा अंतःकरणाशी एकरूप असलेल्या जीवात्मा. पण इथे कशाचं चाललंय वर्णन, धर्म अधर्माच्या पलीकडे, कार्यकारणाच्या पलीकडे, भूतकाळ भविष्यकाळ म्हणजे कालाच्या पलीकडे. आता तो नक्कीच तो जन्मतच नाही तो मरणार कसा. म्हणून त्या समर्थाचं वाक्य की एवढं जर तुम्ही समजलं आयुष्यभर तर तुमचा सगळा प्रश्न. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तोची जाण हे साधूचे वचन कैसे धरावे सुदृढ धरावे. बस संपलं विष्णू. शांततेने बोलून दाखवू नका तुम्ही आपला आत्मा आहे ब्रह्म आहे. हा गडबड करा. रनिंग कॉमिटी सुरू पाहिजे आतून. म्हणून हंताचेत मन्यते हंतुम मन्यते चिंतयती आत्मतत्व की आत्मा हा मरतो असं म्हणत असेल काही असतात. कारण अज्ञानामुळे हा गैरसमज राहतो आपल्या. एवढं महत्व आहे ज्ञानाचं. म्हणून या ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही. एखादी वस्तू शुद्ध असेल पण पवित्र असेल नाही. कोरं वस्त्र असतं प्रेतावर टाकलेलं शुद्ध, पण ती काही पवित्र हे शुद्ध आहे सगळं. याच्यात कुठल्याही प्रकारची हासड मिसळ नाही. हतचेन मन्यते हतम. हत हा जो मेलेला तो म्हणतो की मी आता मेलो, अरे मरतो. तर असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्यावर काय अभिप्राय शेवटीचा. मेलेला म्हणत असेल की मी आता मारला गेलाय. दुसरा कोणी मारत मी त्याला मारतोय. उभवतो न विजानीता. दोघांनाही याच्या बरोबर योग्य असं ज्ञान नाही आहे, सम्यक ज्ञान नाही. अयमात्मा न हंती न हन्यते. तो कोणाकडून मारला जाऊ शकत नाही आणि तो मेला जाऊ शकत नाही. कारण ते चैतन्य स्वरूपात दृष्टीने कोणत्या स्टँडपॉइंटने हे सगळं आता इतर वरच्या गोष्टी चालल्या अगदी शुद्ध भूमिका. इथे कुठल्याही प्रकारचं मन बुद्धीचं परिच्छिन्नता नसताना असलेलं हे तत्व आहे. असं तत्व काय म्हणती न हन्यते. गीतेत देखील अशा प्रकारचा श्लोक. पुढे आणखी आता दुसऱ्या शब्दात कारण ही वेगवेगळ्या बाणाने त्याचं निर्देशन केलंय. जसं देवळात जात असं इकडून एक बाण दाखवतात तिकडून. विष्णू सहस्त्र नाम, पण विष्णू किती एक. परमात्म तत्व एकच, पण एकम सत विप्रा बहुधा वदंती. अनेक प्रकारे सांगितलं तर कुठेतरी विद्यार्थ्याला क्लिक होईल. त्याच्या प्रश्नाचा रोख लक्षात ठेवून उत्तर दिलं जात आहे की तो म्हणतोस ना धर्म आणि अधर्माच्या पलीकडे हे देखील धर्म आहे. जन्माला येणं मरण. सांगा बरं शरीराचे धर्म कोणते. गीतेत देखील आहे सर्व धर्मान परित्यज्य. धर्म म्हणजे हे हिंदू मुसलमान जैन हा अर्थ नव्हे. धर्म म्हणजे त्याचा असलेला अनुषंगिक गुणधर्म. आणि शरीराचा गुणधर्म काय. शरीरात जन्मापासून तर मरतपर्यंत परिवर्तन हा त्याचा धर्म आहे. आत्मा कसा आहे परिवर्तन राहते. एवढं समजलं का पक्क.
मग 6 प्रकारचे मॉडिफिकेशन त्या शरीराला होतात. शिर्यती ती शरीरम. आईच्या उदरात होतं पहिल्यांदा अस्थि. जसं काही एखादं काही प्रेग्नंट लेडी असेल किंवा त्याला दिवस गेले असतील तर आता म्हणतात गर्भामध्ये मूल आहे, अस्थि. नंतर जायते, जन्माला नंतर मग त्याच्यात प्रकार पाहून आपण वाटतो पेढे किंवा बर्फी. ते रडत येत असतो, त्याला माहिती की आता मी शुद्ध स्वरूपातून आलो मायेच्या ह्याच्यात. आणि ते ओरडत असतो कोहम कोहम. आपल्याला समजत होतं मी कोण आहे, मी कोण आहे. आता ते की आता आणि आपले पेढे वाटतो इकडे जन्माला. झाली सुरुवात त्याची. तुम्ही पहिल्या दिवशी तर हातपाय हलवले नसते ना, इकडे आले तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटले होते. तिथून सुरुवात आहे. म्हणून इथून मग ते ज्या येते अस्थि जायते वर्धते, वाढत असतं. ते इतकं लॉजिकल आहे की तुम्हाला नाही म्हणायला जागाच नाही काही. वर्धते वाढत असतं. पहिल्यांदा 5 पाऊंडाचा आपण मधून पाहतो कमी आहे. आणि हा विचार तिकडे सापेक्षित आणू नका, नाही तर तुम्हाला मुद्दू करतील लोक. आहे तसंच पाहिलं पाहिजे जगात. मग 10 पाऊंड 15 पाऊंड 20 पाऊंड कधी कधी 2 माणसं लागतात उचलायला. असं करून एका जन्मताला अशी व्हरायटी होती का? वर्धते वाढत असते. विपरिणाम होते, चेंजेस होत जातात. काही लहानपणी अगदी खिळखिळा होता, खूप जाडा होत जातो. काही काही असं जाडा होता येतं झाला. शेवट हळूहळू पल्स कमी होता, सगळं झालं हाड. अरे विपरिणाम होते. म्हणजे विपरिणाम त्याच्यात चेंजेस होता. अपक्ष येते, रोगराई होते, त्याला काही होतं हाताला पायाला काहीतरी झालं. आणि शेवट विनश्यती. का नियम काय की जे हा जायते सहा म्रियते, या न जायते सहा निमित्त. आत्मा कसा आहे? न जायते त्यामुळे असं सांगत. आता तसं जर असेल, इतकं समजून जर कोणी जाणत असेल, त्याचं कारण अज्ञान आहे. म्हणून तो अर्जुनाचा मुख्य जो प्रश्न आहे तो आत्मच्या अज्ञानामुळे. म्हणून सुरुवातीला अशोचानन व शोचस्मरण सुरुवात केली. उभवतो न विजानिता. जो म्हणतो की आत्मा हन्यते किंवा दुसऱ्याला मारतो किंवा मेला जातो, त्याला दुखाने समजत नाही म्हणते ना हन्यते. आता त्याचं दुसरं निर्देशन शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीनं. तो आहे कसा? छोटा मोठा काही आहे का? कारण आधी विचारलं होतं का हे देखील धर्मच आहे. लहान आहे मोठा आहे किंवा चांगला आहे वाईट आहे. आता ती वस्तू तशी आहे की केवळ अस्तित्व स्वरूप आहे, सत्स्वरूप आहे. अस्तित्व चित म्हणजे ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. असा असलेला तो कसा आहे? आता पहा पुढच्या याच्यात. अणु अणियान महतो महीयान आत्मस्य जंतोर्निहितो गुहायाम तमक्रतु पश्यति वीत शोकः धातु प्रसादात महिमानमात्मनः. अयम आत्मा हा आपला तुमच्या अंतर्यामी असलेला आत्मा कसा आहे? अणोह अणियान. अणुहून अणु. अणु म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म आणि सांगितलं. सूक्ष्म म्हणजे व्यापक होऊन व्यापक आहे की त्याच्यापेक्षा आणखी व्यापक तत्व नाही. सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही. रूपवर्ण गुण जेथे रूपवर्ण गुण नाही, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळ. तो आणि तो हा माधव बरोबर असत आहे, तो परमात्मा. संतांनी असत पण आपल्या भाषेत सांगितले. तो सूक्ष्म सूक्ष्म आहे. म्हणजे लहानातली लहान जरी गोष्ट असेल तर ती अस्तित्व होतं त्या अस्तित्वामुळे. इवन द डस्ट पार्टिकल एक्झिस्ट बिकॉज ऑफ द एक्झिस्टन्स. त्याच्या सत्तेने एक कण तो राहतो, त्याच्या सत्तेने हे आकाश देखील राहतो. त्याच्यासाठी मग प्रथम सांगतात की तो सूक्ष्म सूक्ष्म आहे. म्हणजे असं वाटेल सूक्ष्म आहे की ते इंग्रजी आपण ॲटम म्हणतो. आता इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनच्या गोष्टी करतात, त्यात ते ॲटॉमपर्यंत आणतात. बट टू फ्रॉम वेअर द ॲटॉम हॅज कम, कुठून आला? सायन्स थांबतं की अत्यंत. आणि त्याचं सुद्धा मायक्रो पार्टिकल्स वगैरे करतील, पण ती कशामुळे आहे? ते ज्याच्यामुळे अस्तित्व तो आत्मा. म्हणून सूक्ष्म सूक्ष्म आहे. महता महियान, महतो महियान. मग लहानहून लहान म्हणतात, अगदी शब्दशः भाषांतर लहानहून लहान आहे, महानहून महान आहे, अशी भाषा वापरावं लागते. एक तर तुम्ही लहान म्हणा नाही तर महान म्हणा,
हे उपनिषदेची स्टाईल आहे. तदेजती तन्नेजती, ते फिरतं ती फिरत नाही असं ऐकलं म्हणजे आपलं डोकं आधीच फिरलेलं असतं, अनधिक फिरतात. उपनिषदाची ही भाषा आहे, कारण ती सांगता येत नाही शब्दात, म्हणून सापेक्षता त्याला नाहीच कुठली. आणि मी जर समजा कारमध्ये बसून तुमच्याशी बोललो की मी चालतोय, मी फिरलोय, मी फिरत नाही असं म्हणतात, तुम्हाला काय बरोबर आहे? तुमचं बरोबर आहे का? म्हणजे हो बरोबर आहे. जेव्हा उपाधी फिरते कार तेव्हा त्याच्या दृष्टीने मी फिरतोय, बरोबर आहे. पण मी ज्या ठिकाणी बसलो त्या दृष्टीने माझ्याकडे बघितलं तर मी फिरत नाही. आता काय हे स्टँड पॉईंट आहे. तर ऋषी त्या ॲब्सोल्यूट स्टँड पॉईंटने सांगत आहे की तो कसा आहे, शुद्ध आहे. पण आपल्याला ही सापेक्षतेची भाषा समजते. तो लहानहून लहान आहे, तसंच महानहून महान आहे. आता अगदी शब्दाच्या बाजू, लहानाचा अर्थ सूक्ष्म, महान म्हणजे मोठी गोष्ट आहे, त्याचा देखील तो आहे. मोठी वस्तू जे आकाश देखील अस्तित्वात आहे, हे स्वतःच त्याचं अस्तित्व नसून त्याच्या मागे परतत्व आहे. म्हणून स्पेस एक्झिस्ट बिकॉज ऑफ द एक्झिस्टन्स. यू अँड आय एक्झिस्ट बिकॉज ऑफ द एक्झिस्टन्स. त्या झाडावर असलेल्या वृक्षाचं हे पानं हाले त्याची सत्ता. आत्मास्य जंतो निहितो गुहायाम. आता कुठे आहे हा आत्मा? त्याचा पत्ता, त्याचा पिनकोड, त्याचा फोन नंबर हृदयात भेटू, तुमच्याच हृदयात बसले. हे असं जे आत्मतत्व आहे ते काही दूर नाही, तुमच्याच अंतर्यामी, आपल्याच अंतर्यामी. जंतो निहितो, अस्य जंतो म्हणजे जीवस्य, जीवाच्या हृदय गुहेमध्ये बसलेला आहे. गुहेचा शब्द तुम्हाला आधी सांगितलं. काही काही शब्द वारंवार रिपीट होते. लोक म्हणतात की रिपीट करता उपनिषदच रिपीट करतो त्याला. किती वेळा झालं गुहा शब्द? हृदयादिशो स्थानेशो, आपल्या हृदयामध्ये, आपल्या हृदय गुहेत. त्या कबीराने म्हटलं की तू क्यों ढूंढे बंदे मोहे, मैं तो तेरे पास हूं, तेरे हृदय में बैठ. कहाँ ढूंढे इधर उधर. एक भजन येते की तू त्या हृदयातच बसला आहे. कोई यहाँ ढूंढ रहा है, कोई वहाँ ढूंढ रहा है. अरे असं ते आपल्या हृदयातच आहे. आता हृदयाचा अर्थ आहे शुद्ध भावाचं असलेलं अंतःकरण, म्हणजे भावना आणि विचारांचं जे उगमस्थान आहे ते हृदय. इट्स हार्ट ऑफ द प्रॉब्लेम. की हार्ट म्हणजे सीट ऑफ सोबर इमोशन्स अँड थॉट. प्रेम आहे, दया आहे, काय तिथे चटकन लक्षात येते. गुरुचा एक शब्द आहे, हृदयादी स्थानेश, आपल्या हृदयात आहे. निहित हा आत्मभूत हा स्थित, हा आत्मस्वरूपाने तो स्थित आहे, दूर नाही कुठे. पण कोण त्याला जाणू शकेल? कारण असं त्यासाठी मनाची तयारी पाहिजे आपली. अक्रतू भीत शोक धातू प्रसादात आत्मना तम महिमानम पश्यती. की अक्रतू म्हणजे क्रतू म्हणजे कामना असलेला. काहीतरी कामना असेल तर आपली ती कामना जपते. तुम्हाला आधी सांग, प्रत्येकाला वाटतं ना आपण पूर्णत्वाची प्राप्ती करावी. तुम्हाला नाही वाटत का? तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला नाही वाटत की आपण आपलं हे अमरतत्व आहे, आपला जो वारसा आहे ऋषीमुनींचा, आपण प्राप्त करावा. पण का बरं असं होत असतं की आपलं लक्ष लागत नाही? याच्याकरता बाकीच्या वासना इतक्या पॉवरफुल असतात की त्या दबून जातात. म्हणून अक्रतू म्हणजे जो अकाम, म्हणजे तो इच्छेच्या पलीकडे, म्हणजे ती इच्छा राहते शेवटपर्यंत. ती इच्छा देखील झोपेच्या संपते. इच्छा तोपर्यंत झोप लागत नाही, झोप लागल्यानंतर ती इच्छा संपते. 3 प्रकारच्या कामना ह्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं हृदयात प्रगटतात नॅचरल. की आपलं सत्स्वरूप असल्यामुळं आपल्याला जगण्याची कामना आहे. ऐकून तेवढे मस्ती आहे. चित्स्वरूप असल्यामुळं आपल्याला ज्ञानाचित म्हणजे ज्ञानस्वरूप, आपल्याला ज्ञानाची जिज्ञासा आहे. आणि आनंद स्वरूप असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपल्याला सुख प्राप्त करावं. पण याचं थोडंसं मेकॅनिझम पाहिलं तर का असं वाटतं? वाय डिझायर? बिकॉज यू डिनाय युअर सेल्फ टू बी व्हॉट यू आर. आपलं स्वरूप काय आपल्याला माहीत नसल्यामुळं, जे सतत अस्तित्व स्वरूप आहे त्याची जाणीव नसल्यामुळं जी विषया जीवितुम इच्छा, ते स्वरूप न जाणल्यामुळं जिज्ञासा की मला जाणून घ्यायचं आहे कुठली गोष्ट, आणि आनंद स्वरूप न जाणल्यावर मी सुखी झालो पाहिजे, आय शुड बिकम हॅपी, दरवेळेस हॅपी बर्थडे की हॅपी न्यू इयर करतो. मागचं वर्षी काय हॅपी नव्हतं.
ह्या इच्छा का होतात? कारण याच्या आपले उपनिषदात दुसऱ्या ठिकाणी आले, अविद्या, काम आणि कर्म. अविद्या म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान, आपल्याला मला पूर्णत्वाचं ज्ञान नसल्यामुळे तीन इच्छा पूर्ण इच्छा येतात, जगण्याची, ज्ञानाची आणि सुखाची. खऱ्या अर्थाने जगणं हे माझं स्वरूपच आहे. कारण सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणजे सुखस्वरूप. पण याच्याबाबत अज्ञान असल्यामुळे आपल्याला भीती वाटते. आणि मग भीती वाटते सत्स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे मरणाची, चित स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं अज्ञानाची आणि आनंद स्वरूपाचं ज्ञान असल्यामुळं दुःखाची. अगदी विरुद्ध आहे. खऱ्या अर्थाने तिथे नॅचरल ते निवृत्तच आहे, नाही तिथे. म्हणून अशा तऱ्हेचं जे अंतःकरण म्हणजे साधनेच्या दृष्टीने देखील ज्याचं अंतःकरण अशा तऱ्हेचं सकामतेत गुरफटून पडलेलं आहे. मेकॅनिकल डिझायर असतात प्रत्येकाला, पण आता ते देखील ज्या ठिकाणी इच्छा संपते. म्हणून अक्रतू म्हणजे अकाम म्हणजे बियॉन्ड द डिझायर, तो आपल्या वासनेच्या पलीकडे जातो. म्हणून वासनेला म्हणतात कारण शरीर, कारण शरीराच्या पलीकडे. अक्रतुतम धातू प्रसादात आत्मनः महिमानं पश्यती. धातू प्रसाद, आता दोन प्रकारचं इंटरप्रिटेशन याचं. आणि धातरी प्रसादात म्हणजे परमेश्वराच्या, भगवंताच्या कृपा प्रसादाने त्याला प्राप्त होतो. पण प्रसाद याचा अर्थ आहे त्याचं अंतःकरण आणि इंद्रिय आणि मन जर शुद्ध असेल तर त्या प्रसादात नैर्मल्यात निर्मलता झाल्यानंतर. कारण असा विषय अंतःकरणाची शुद्धी आणि शांती असल्याशिवाय जात. थोडे लोक असतात वेदांताच्या क्लासमध्ये, पण ते थोडंसं तरी काही साधन केलं आहे, उपासना केल्याशिवाय अंतःकरण शुद्ध आणि शांत होत नाही. आणि शुद्ध आणि शांत झाल्याशिवाय ते आत्मज्ञानाकडे ते वळत नाही. जो निष्काम पुरुष आहे, जो शोक येत आणि इंद्रिय आणि मनाची ज्याच्या हृदयात शुद्धता आहे. अरे साधं सूर्याचं प्रतिबिंब देखील पाण्यात बघायचं असेल तर पाणी कसं असलं पाहिजे? शुद्ध आणि शांत. समजा पाणी हादरलेलं असेल तर प्रतिबिंब देखील डिस्टर्ब दिसेल. म्हणूनच आहे की अशा तऱ्हेने ती वस्तू लक्षात येते. आणि तेव्हा या लोकांची भाषा समजते. रमण महर्षीच्या आश्रमात कोणीतरी एक बाई आली होती असं म्हणतात. फॉरेनची होती, बाहेरची. ते लोक कॅल्क्युलेट करून त्यात 15 दिवस सुट्टी घेणार, त्याच्यात मी गॉड रिअलायझेशन करणार वगैरे वगैरे आले. रमण महर्षीचं डायरेक्ट बोलणं होतं, हे तुम्हाला दुःख होतं तर कोहम हा शब्द, मी कोणाला दुःख होतं विचारा. आता क्लासमध्ये राहतं तेव्हा ती एकदम बिलकुल आनंदाने भरून गेली. एकदम झाडाखाली बसली तर भलतूर कामना असतात ना, काय ते कमी असतात बाहेर आणलेले. तिथे काही मनाची शांतीच नाही. तर तिने पाहिलं की आपलं हे ऐकायला जमतं, म्हणजे आत्मा काय, परमात्मा काय, पण प्रत्यक्षात काही जमत नाही ती. आणि ते बरोबर प्रॅक्टिकल असतात की ते चुपचाप राहत नाही, विचारतात तुम्हाला. आली रमण महर्षीकडे, म्हणे भगवान आय हॅव नॉट चेंज्ड, बाहेर काही बदल झाला नाही. त्याच्यावर उत्तर काय दिलं भगवानांनी? बोले यू कॅनॉट चेंज, तुझ्यात बदल होऊ शकत नाही. आता ते आणखी राहायला लागले, कारण काही सहानुभूती देत नाही असे महाराज. आता त्यांचं बोलणं या दृष्टीने कुठे त्या बाईला समजणार ती गोष्ट? तुझ्यात बदल होणं शक्य नाही. आपण का कोणाकडे जर मग आपण कशाला जायचं शिकायला, असा आपला सापेक्ष नाही. आणि घळाघळा रडायला लागली परत त्याच्याकडे जाऊन. तेवढ्यात कोणी त्या साधकाला रमण महर्षीचे शब्द समजत होते की व्हाय आर यू विपिंग, सी ही डझंट हॅव इव्हन सिम्पथी, ही इज कॉल्ड एज भगवान. असं म्हणजे असं भगवान म्हणजे काय करणार तुम्हाला? ते तेव्हा एका वाक्यात सांगितलं की ज्या दृष्टीने बोलत आहे, आत्मा कसा आहे, न जायते न मिळते, त्याचं तू आत्मा आहे असं सांगितलं. आता तो जाणत नसेल तर त्याला गुरु काय करणार आहे? नाही, ती म्हणत की नाही मी आत्मा म्हणून, मी शरीर जाणतो, मग जे आहे. तर त्याच्यासाठी देखील धातू प्रसादात, धातूनां इंद्रियादीना म्हणजे आपले इंद्रिय आणि अंतःकरणाची शुद्धी झाल्या, प्रसादात निर्मलता झाल्यानंतर आत्मनः तम महिमानं पश्यती जानाती अयम अहम अस्मि इति साक्षात विचाराती. तिथे आपलं आत्मतत्व आहे असं त्याला इथे प्रचितीला येतं.
पाण्यात पहिल्यांदा बिंब पाहायचं, तिला मग सांगितलं, हळू पटवून दिलं तिच्या लेवलवर येऊ नये. बघा आत्मतत्वात काही फरक नाही, पण आपल्याला अंतःकरण शुद्ध झाल्याच्या ग्रहणशीलता येत नाही. आणि मग तिला उदाहरण दिलं, आपल्या कपिल मुनीने आपल्या आईला दिलं होतं आपल्याच्यात, की म्हणाले मला हे तुझं तत्वज्ञान समजा सोप्यात सोपं सांग. म्हणाले ठीक आहे, आपल्या त्या पाण्यावर पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब कसं असणार, पाण्याप्रमाणे असणार ना. पाणी जर चंचल तर प्रतिबिंब चंचल, पाणी जर शांत तर प्रतिबिंब शांत, पाणी जर स्वच्छ तर प्रतिबिंब तसं प्रतिबिंबासारखं आपल्याला जीव आहे. पहिल्यांदा जीव बघ, आणि मग जीव कुठून आला ते पाहायचं. पण त्याच्यासाठी आपला जीवभाव देखील स्थिरतेने पाहायचं असेल तर आपलं अंतःकरण शुद्ध आणि शांत असलं पाहिजे. मग तिथून पाहायचं हे प्रतिबिंब आलं कुठून, कारण झेरास कॉपी येत नाही हो, पहिल्यांदा ओरिजिनल असली पाहिजे. मग तिथून पाहते की तेच तसंच फ्रॉम थॉट टू पॉवर बिहाइंड द थॉट. विचाराशी एकरूप झालेलं चैतन्य आपल्याचा इगो अहंकार आहे, कुठून आला तो निर्माण झाला. त्यासाठी देखील काय पाहिजे, अक्रतु पश्यति वीत शोक, म्हणजे शोक आणि मोहाच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे अंतःकरण हे रागद्वेषाच्या पलीकडे. इथे रागद्वेषाने खूप अंतःकरण भरलेलं असतं आपलं, आणि दबदबलं असतं, कुठेही आत्मतत्व झाला. मग सगळ्या साधना अंतःकरण शुद्धीसाठी आहे. आत्मनः तम महिमानं पश्यति जानाती अयम अहम अस्मीति, तो अयम आत्मा ब्रह्म असं तो इथे जाणतो. कारण आत्मा काही असा प्रत्यक्ष नव्हे ज्याला आपण घड्याळासारखा पाहू शकतो असं नाही, परोक्ष नव्हे तो स्वर्गासारखा. स्वर्गातलं आपण किती वर्णन ऐकलं असतं, तिथे काही कल्पवृक्ष असतो, काही कामधेनू असतो, पण परोक्ष ज्ञान झालं. पण तो साक्षात अपरोक्षात ब्रह्म ते तुमचं स्वरूपच आहे. ते जाणण्यासाठी आड जर काय येत असेल तर आपलं अंतःकरण. मग जो लोक धातू प्रसाद आहे त्याचा अर्थ आहे अंतःकरणाची शुद्धी करून, आणि अंतःकरणाची शुद्धी देखील ईश्वराच्या कृपेनेच होते. काही लोक भक्तीच्या ईश्वराच्या कृपेने, बरोबर आहे ईश्वराच्या कृपेने, कारण ईश्वराची कृपा तुम्हाला अशा वातावरणात आणते. आणि तसं असलं तर त्याच्यात लक्ष लागते, नाही तर लक्ष नाही लागत. आता आणखी परत उपनिषदाची स्टाईल वापरत आहे भाषेची, ते दूर जात आहे खाली येत आहे असं. पुढे पाहता आसीनो दूरम रजती शयानो याति सर्वतः कष्टम मदामदम देवम मदन्यो ज्ञातुमर्हति. आता दुसरा स्टँड म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कसं तरी मुलाच्या गळी उतरलं पाहिजे कुठून तरी वेगवेगळ्या पद्धती. असं जे आत्मतत्व आहे, आता मागच्याच ईश्वराच्या कृपेने म्हटलं आहे किंवा अंतःकरण काही का असे ना, पण असं जे तत्व आहे त्याचं स्वरूप कसं आहे, आसीनः दूरम रजती. तो एका ठिकाणी बसून, आसीन म्हणजे बसून स्थिर राहून दूरपर्यंत जाऊ शकतो. आता काही कसं विचित्र वाटतं आपल्याला. प्रवचनात जसं शक्य आहे तसं, जसं शरीराने इथे बसलं आहे, मनाने तुमची झेप वेगळी असते, बुद्धीच्या अननोनमध्ये जाते, पण बुद्धी मन आणि याचं देखील प्रकाशक आहे. तो कसा आहे, ऑलरेडी तिथे गेलेला आहे. म्हणून अयम आत्मा आसीनः सन एकस्मिन् स्थाने स्थितः, एका ठिकाणी राहून देखील अपि दूरम रजती गच्छते, तो दूर जातो. आता एक विचार करा, कारण मी डोळ्याने सूर्याकडे पाहतो, सूर्य ते क्षितिजावर खूप लांब असं दूर आहे, आणि मी इथनं या डोळ्यारूप उपाधीने पाहतो. एक तर तुम्हाला समजलं की डोळ्याच्या मागे जे चैतन्य आहे तेच सूर्याचे चैतन्य किती आहे, दोन आहे की एक आहे, एक. हे त्याला हे सांगायचं आहे, म्हणजे सर्वव्यापक सांगितलं. पण दुसऱ्या पद्धतीने की तिथे जाऊन तिथे ऑलरेडी गेलेलेच आहे, आणि ती आहे. तद्धावतो अन्यान अत्येति तिष्ठन् तस्मिन् नपो मातरी स्वददाति. ईशावास्यमध्ये येईल तद धावत आहे. सगळी इंद्रिय धावत असताना ते ऑलरेडी तिथे आहे, कारण इंद्रियाची धाव नंतर आहे. इंद्रियाच्या मागे मन असतं, मनाच्या मागे बुद्धी असते, पण बुद्धीच्या मागे काय चैतन्य तत्व ऑलरेडीच असतं.
म्हणून बसून ते तिथे त्याचा अर्थ ते सर्व व्यापक असल्यामुळं ते ऑलरेडी तिथे आहे. कुठली गोष्ट झाडाला पाहायच्या आधी झाड ज्याच्यामुळे अस्तित्व होतं ते अस्तित्व सत्स्वरूप, आणि माझ्या डोळ्याच्या मागे असलेले सत्स्वरूप ते ऑलरेडी आहेच. त्याच्या मागे असलेले चैतन्य आणि माझ्या डोळ्याच्या मागे असलेले चैतन्य ते एकच आहे, ते व्यापक. आणि म्हणून एका ठिकाणी राहून अनेक ठिकाणी हा चलायमान होतो, जातो, उपाधीच्या दृष्टीने जातो. दूरम रजित. आपण एक कधी ट्रेनमध्ये झोपलो असताना ट्रेन जात असते ना, आपण मग हळू कोल्हापूर मुंबईला पोहोचतो असे ना, झोपून जातो आपण. तसं ते आत्मतत्व तुम्ही झोपा, जाग व्हा, सतत आहे हे सांगायचं त्यांना. त्याचा कधीही अभाव होत नाही. भूतकाळाचा अभाव होऊ शकेल झालेल्या गोष्टीचा, भविष्यकाळात त्याचं परिवर्तन होईल, पण ते आत्मतत्वच आहे. म्हणून सगळ्या गोष्टीत परिवर्तन होत असताना ते सर्व व्यापक असल्यामुळं ते सगळ्या ठिकाणी ऑलरेडी गेलेलं आहे. अस्तित्व त्याच्या मागे, पाहिलेल्या वस्तूच्या मागे पाहण्याच्या वस्तू, ऐकलेल्या वस्तूच्या मागे ऐकण्याच्या मागे एकच अस्तित्व सत्स्वरूप आहे. शयान याती सर्व शहा. शयन करून म्हणजे झोपून देखील सगळीकडे जातं. म्हणजे सगळे विचार जरी थांबले तरी ते चैतन्य त्यास असतं. झोपेत तुमचं आत्मतत्व असतं की नाही सांगा बरं. जाऊ द्या, तुम्ही असता की नाही झोपेत. बाकीचे लोक सांगते स्वामीजी झोपले आहेत, पण झोपेत आहे ना आम्ही. उद्या शरीर सुटलं तरी त्याचं अस्तित्व आहे. बाकीचे म्हणतील की शरीर सुटलं. तसं तम मद अमदम देवम मदन्य ज्ञातुमर्हति. कहा कोण जाणू शकतो त्या पुढच्या याच्यात आहे असं की असं जे आत्मतत्व आहे, असं जे आत्मदेव आहे तो कसं मद आणि अमद. मद म्हणजे हर्ष आणि अमद म्हणजे अहर्ष. आधी सांगितलं की कोण त्याच्या पलीकडे जातो, तो हर्ष शोको देहाती. म्हणजे ते तत्व जाणलं ते सुख दुःखाच्या तो पलीकडे जातो. अशा तऱ्हेनं हर्ष आणि शोक रहित असलेलं जे आत्मस्वरूप माझ्याशिवाय कोण बरं जाणू शकेल. आता मी शब्द गुरूंनी वापरला तो अहंकाराच्या दृष्टीने नव्हे, शुद्ध अहम. मदामदम मदश्च अमदश्च असं तऱ्हे हर्ष अहर्ष रहितम, दुःख आणि शोक रहित असलेलं तत्व त्या शुद्ध अहम शिवाय कोण म्हणजे मदन्य. कहा धातु मरती कस्तम कहा तम मदामदम देवम. तो देव सर्व प्रकाशक आत्मा त्या माझ्याशिवाय कोण जाणू शकतो. असं बरोबर पाहिलं तर वाटतं अहंकारात्मक स्टेटमेंट आहे, पण शुद्ध अहम शिवाय कोण जाणणार आहे. तो विरुद्ध धर्म असलेले शब्द वापरले आहे, पण त्यांना सांगायचं आहे की अस्तित्व सगळ्याच ठिकाणी, चैतन्य जे सत्स्वरूप आहे तेच चित स्वरूप आहे. सच्चित स्वरूपाने सगळं जग व्यापून आहे. आणि ते जर जाणायचं असेल तर आपला अहमभाव सोडून आपलं शुद्ध जे अहम तत्व आहे त्याशिवाय कोण जाणू शकेल. मद अन्य न का ज्ञातुमर्हसी अर्हती. की मद म्हणजे आपल्या शुद्ध स्वरूपाच्या शिवाय कोण त्याला जाणू शकेल. गीतेत देखील म्हटलंय आपल्याच्यात बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेवच सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेय दूरस्थम चांतिके चितोत. 13वा अध्याय आहे का तुम्ही किती. तर बाहेर आहे आत आहे. तसं आकाश कुठे आहे, आकाश घटाच्या बाहेर आहे, आकाश घटाच्या आत आहे, आकाश वर आहे. तसं हे आत्मतत्व आहे. आणि म्हणून अशा उलट्या सुलट्या शब्दात ते म्हणतात तदेजती तन्नैजती, इट मूव्स नॉट. ते फिरतो, ती फिरत नाही. आणि गोस्वामी तुलसीदासांनी असं सांगितलंय बिनू पगू चले सुने बिनू कान. ते पाय नसताना ते चालतं, सुने बिनू काना. कान नसताना ते सगळं ऐकतं. त्याला मग कुठंच आपण याच्या पण ते रजिस्टर झालं असतं तिकडे. अरे ते आधी थांबतो त्याच्या बोलणं ते ऐकलंय, भिंतीला कान असते. कर बिनू कर्म करे विधी नाना. हात नसताना ते सगळं काम करतं, त्याच्यामुळे चाललंय ते. एवढं समजलं आपली दृष्टी बदलून जाते. तन बिन परस नयन बिनू देखा. आणि डोळे नसताना ते पाहतो. आणि हे उपनिषद जेव्हाचे आहे, कैवल्य उपनिषद आहे का.
गहे घ्राण बिनू गंध विशेष, म्हणजे थोडक्यात सांगते हे बाकीचं नाक नसताना देखील त्याला वास येते. शब्द आहे, बुद्धिग्रह आहे, पण कसं आहे अतींद्रिय असून ते आहे. हे इकडच्या उपाधी त्याच्याशिवाय काम करत नाही, लक्षात ठेवायचं. पण त्याच्यामध्ये कुठली उपाधी नाही. त्याला कोण जाणू शकेल? मदन्य याचा अर्थ लक्षात ठेवा. यमराज या ठिकाणी शुद्ध परब्रह्म गुरुच्या भूमिकेतून बोलते. शुद्ध ब्रह्माच्या आणखी त्या ब्रह्माला कोण जाणू शकेल? आणि त्याच्याशी एकरूप होऊन बोलत आहे. कृष्ण देखील अर्जुनाला जेव्हा म्हणतो की शरण जातो, मला शरण जा नाही म्हणत, तमेव शरणम गच्छ. त्याला कारण एकदम विद्यार्थी गुरुला आपल्या गोळ्यासारखाच बघतो, हातपाय असलेला. मग म्हणतो मामेकम शरणम व्रज, मी तो एकच आहे. पाहता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून चालतं बोलतं ब्रह्म म्हणजे गुरु आहे. त्या दृष्टीने म्हणजे की त्या मदन्य हा नाही तर तो अहंकारासारखं कोण जाणू शकते माझ्याशिवाय? तसं नाही. त्या शुद्ध अहम शिवाय, आणि तो अहम तुमच्यामध्ये सगळ्यामध्ये सारखाच. त्याला कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात धर्म अधर्म, कार्य कारण आणि भूतकाळ भविष्याच्या काळाची मर्यादा नाही. असा जो अहम, त्याशिवाय कोण जाणू शकेल त्याला? पुढे चला. अशरीरम शरीरेषु अनवस्थेष्वस्थितम महांतम विभुमात्मानम मत्वा धीरो न शोचती. आता पुढचा प्रश्न विचारा घेतला साधकाचा. हे ठीक आहे, मी जाणलं, काय मिळणार आहे आम्हाला? ऑलरेडी आहेत, कशाला जाणायचं ते? असं काहीतरी आधीच आपल्याला काही साधन करायचं नसते. आणि असं मिळालं म्हणजे मग विचारतो. तर ते सांगत आहे की असं जर आपण जाणलं तर कसं जाणायचं? अशरीरम शरीरेषु, की देहामध्ये असून जे देहातीत आहे, शरीरामध्ये असून शरीरातीत आहे. शरीराचा अर्थ काय? शिर्यते इति शरीरम, जे परिवर्तित होत असतं, कुसतो फाटतो मरतं, ते शरीर आहे. पण जे स्वतः कसं आहे परिवर्तन. शरीरम अशरीरेषु अशरीरम शरीरेषु. म्हणून आपल्याला देहामध्ये त्याला काय म्हणतात? देही. तसं शरीरामध्ये त्याला काय म्हणतात? शरीरी. असं तो वेगळा आहे. अशरीर महांतम विभुम आत्मानम मत्वा, की देहामध्ये असलेला, आता तुम्हाला सांगितलं देहाचे परिवर्तन 6 जन्मापासून तर मरतपर्यंत, पण आत्म्याला हे 6ही परिवर्तन लागू पडत नाही. जन्माला असता तर लागू पडलं असतं. शुद्ध अस्तित्व स्वरूप आहे म्हणून असं ते सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. ते अनवस्थेषु वस्थितम. अनवस्थेषु म्हणजे सगळ्या प्रकारचं परिवर्तन होत असताना परिवर्तन रहित आहे. त्याचा प्रश्न काय होता? अन्यत्र भूताच्य भूत भव्याच्य. परिवर्तन कसं असतं? कालसापेक्ष असतं. ते कालसापेक्ष नाही, अवस्थितम वर्तमान. मत्वा असं सांगतात. त्याचं ते जर जाणून घेतलं, महांतम विभुम आत्मानम मत्वा, की असं महान सर्वव्यापक आत्मतत्व आहे असं जाणून घेतल्यानंतर धीरहा न शोचती शोकम न करोती, त्याला शोकाचं काही कारण राहत नाही. मग त्याला तो श्लोक पडतो कोणता? अशोच्यानन्व शोचस्तम. तो कशाला? फक्त जाणलं नाही तर शोक करेल तो, कारण त्या आनंदामध्ये शोकाला जागाच नाही. कोणत्या शरीरामध्ये? देव पितृ मनुष्य आदी शरीरेषु. नुसतं तर आपल्या शरीरात नाही, उद्या पशुपक्षामध्ये देखील आहे, चिमणीमध्ये देखील आहे, माणसामध्ये देखील. ते जीवनतत्व असं निर्विकार आहे. त्या निर्विकार स्वरूपामध्ये ज्याची दृष्टी असते विकारात असताना त्याला समजतो. तो म्हणते की देह नसताना देखील ते तेच होतो, देह असताना ते आहे, उद्या देह सुटला तरी तेच आहे. ज्या लाटेला अंतर्मुख होऊन, लाट हे बाहेरचं शरीर आहे तिचं, त्याचं अंतर्यामी स्वरूप पाणी आहे समजलं तर काय म्हणेल? लाट. की लाटेचा आकार येण्याच्या आधी देखील मी पाणी होतो, लाटेचा आकार आला नाही पाणी आहे, उद्या लाट ओसरले तरी पाणी. तशी ही शरीराची लाट आहे. तसंच हे ब्रह्मांड शरीर आहे.
मत्वा म्हणजे ज्ञात्वा, ज्ञात्वा सम्यक ज्ञात्वा, चांगल्या तऱ्हेने असट करून असा धीर हा बुद्धिमान पुरुष न शोचती शोकम न करोती, आत्मविदा शोकोपपत्ती न. हेच नारदांनी विचारलं, ते सांगितलं की तरती शोकम आत्मविद, आत्मज्ञ पुरुष शोकाच्या पलीकडे जातो. पुढे चला, असा आत्मा कशाने प्राप्त होईल? कारण प्राप्य असेल तर आपल्याला काहीतरी मी साधन आहे आणि ते साध्य आहे, तो नित्य शुद्ध आहे, मग कसा प्राप्त होईल? नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्येष आत्मा विवृणुते तनुगुं स्वाम. आता मग कशाने प्राप्त होईल? समजा आपल्याला समजतं की याच्यातच आपल्याला शोकमोहाच्या पलीकडे जाता येतं, तर असा म्हणाले आत्मा प्रवचनेन लभ्य. तसं माहीत असतं तर आम्ही पहिल्या दिवशीपासून आलोच नसतो. आपलं प्रवचन होतं. प्रवचन हे फक्त त्याचं काय माध्यम आहे, पण ते काही त्याच्यासाठी कार्यकारण भाव नाही साक्षात्कार. कारण प्रत्यक्ष वस्तू विषय असेल तर आपण कशाने तरी काहीतरी प्रमाणाने आपण मिळवू शकतो, परोक्ष असेल तर आपण अनुमान करू शकतो, पण साक्षात अपरोक्षात ब्रह्म हे आपलं स्वरूप असल्यामुळं प्रवचन केलं, प्रवचनाचा परिणाम म्हणून तो मिळाला, अशा प्रकारची मुक्ती किंवा आत्मा नव्हे. आणि तो आधीच सांगितलं, तो कार्य आणि कारणाच्या पलीकडे. अन्यत्र अस्मात कृताकृतात, कृत आणि अकृत म्हणजे कार्य आणि कारणाच्या पलीकडे असल्यामुळं की प्रवचन त्याचं कारण आहे आणि साक्षात्कार त्याचं कार्य आहे असं नव्हे, हे समजून घ्यायचं. कारण प्रवचन लभ्य याचा अर्थ याची आवश्यकता आहे, याच्याशिवाय आपल्याला समजणारच नाही. इव्हन हे देखील समजायचं म्हणजे प्रवचनाची आवश्यकता नाही. सांगितलं परवा लोटीचं उदाहरण, शब्दाची आवश्यकता आहे. फक्त पाणी घेणारा माणूस लोटी घेत नाही, काय घेतो? पाणी पितो. तसं आहे न मेधया, खूपच अशा तऱ्हेचं आपल्याला स्मरण करून, मग मेधा म्हणजे आपल्याला स्मरणशक्ती वाढून देखील हे प्राप्त होणार नाही. कारण खूप एक 50-50 श्लोक पाठ करून टाकतात, नुसतं त्यांनी होत नाही. न बहुनाश होते ना, खूप वेळ ऐकलं तरी होत नाही. कारण काय? आश्चर्यवत पश्यती, आश्चर्यवत वदती, आश्चर्यवत शृणोती, हे फारच आश्चर्य आहे. कारण हा बुद्धिगम्य विषय असेल तर आपण म्हणता येईल की यांनी जाणते. न मेधया न बहुनाश होते ना. आणि इतका कोणी श्रवणातूनच सगळ्यांनी जागृती मिळवली याची. यमे वैश्य वृणुते तेन लभ्या. मग काय आत्मप्राप्तच होत नाही का? मग आत्मसाक्षात्काराचा मार्ग काही राहणारच नाही. म्हणजे पहा, यम एव वृणुते तेन लभ्या म्हणजे यम म्हणजे यम आत्मा म्हणजे आत्मतत्वाला साधक हा वृणते म्हणजे त्याची जो निवड करतो, म्हणजे त्याच्याकडे आपल्या मनाला वळवतो. निवड करणं म्हणजे किंवा आपल्याला चॉईस आहे. एकदा विचार आल्यानंतर विचाराची दिशा केवळ विषयाकडे करायची, शब्द स्पर्शादीकडे, की ज्याच्यामुळे विषय पाहायची क्षमता तिकडे, हे तुमच्याकडे. तर अशा तऱ्हेचा जो यम एव एषः वृणते, जो साधक याच्याविषयी केवळ प्रार्थना करतो, म्हणजे तिकडे सिन्सिअरली आपलं मन लावतो. का नियम काय की ज्याचा विचार करता ते तुम्ही होता, ॲज यू थिंक सो यू बिकम. तो असा विचाराची तिकडे वळवतो. किंवा काही लोकांनी म्हटलं की ज्या साधकाचं तो वर्ण करतो त्याला तो चूज करतो, निवडतो. याचा अर्थ ईश्वराची कृपा ज्याच्यावर होते. आता काही भक्तीच्या याच्यातच म्हणून तर काही का असे ना, सागराला नदी मिळते का नदीला सागर मिळतं, दोन्ही तेन लभ्या, की साधक त्याचं जाणीवपूर्वक जेव्हा चिंतन करतो त्याला त्याची प्राप्ती होते. तस्य एष आत्मा तनुकुम स्वाम विवृणते, त्यालाच आत्मा आपलं स्वरूप प्रकट करतो, म्हणजे साक्षात्कार होतो. कारण पहिले 2-3 ओळी वाचल्यानंतर वाटतं की साक्षात्काराचा मार्गावर काही फोल आहे, काहीच नाही. कारण काय? प्रवचनही नाही. त्याच्यानंतर बहुत रिटेंटिव्ह कॅपॅसिटेशन मेधेनी नाही, ऐकून होत नाही. मग नाहीच म्हणा ना, नाही. पण तुम्हाला तो पुरुषार्थ करावा लागतो. कुठे? मनाला तिकडे वळवलं तरच.
पुढे चला. आता मग कोणाला लाभत नाही हे समजलं पाहिजे. त्याला आपण बरेच दिवस करून देखील पल्ले नाही पडता बोलतो. कारण काय, पल्ला ठीक नाही. अंतःकरणाची शुद्धी आवश्यक आहे ते पुढे सांग. ना विरतो दुश्चरितात ना शांतो ना समाहितः ना शांत मानसो वापी प्रज्ञाने नैव माप्नुया. शेवट त्याचं दर्शन अंतःकरणात होतं. पण अंतःकरण कसं असलं पाहिजे, शुद्ध. शुद्ध अंतःकरण केव्हा होईल, की शुद्ध आचरण नसेल तर. मग आता हे निगेटिव्ह शब्दात नकारात्मक. दुश्चरितात न अविरतः, म्हणजे त्याची जो दुश्चित म्हणजे दुराचार्याने याची प्राप्ती होत नाही. न दुश्चरितात अविरता, जो दुराचारापासून निवृत्त झाला नाही, म्हणजे त्यांनी दुराचार करणं सोडलं नसेल. माणूस कधी कधी काही ना काहीतरी करतो आपण, पण थोडी उपरती झाली तर एकदम बदलून जातं माणसाचं मन. की पापापासून निवृत्त झाला नसेल, दूर वासनेपासून निवृत्त झाला नसेल, त्याला याची प्राप्ती होत नाही. पॉईंट नंबर 1. नंबर 2, न अशांत. एक तर शुद्धता पाहिजे, दुसरं शांतता. अशांत असेल तर कसं होईल. अरे साधी आपल्या सोयीमध्ये धागा जरी घालायचं तर बोट कसं पाहिजे, स्टेडी. तसं जे असं विक्षिप्त मन आहे त्याला देखील घवसत नाही, ज्याचं इंद्रियावर मनावर संयम नाही. न असमाहित, ज्याच्या मनाची एकाग्रता झाली नाही, कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याचं ध्यान होणार नाही, ध्यान होणार तर ज्ञान होणार नाही. आणि वा अशांत मानस हा वापी. आणि अशांत असतं साधकाचं मन, त्याला प्रज्ञानेनं एव अपि, म्हणजे ब्रह्मज्ञान किती झालं तरी, आत्मज्ञान किती झालं तरी ते आत्मसात होऊ शकत नाही. न प्रज्ञाने एनं न आपनुयात. जवळ असून त्याला त्याची प्रचिती येत नाही. का, समजा तुम्ही आणि मी इथे बसलो आहे, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये अत्यंत घनदाट काळा रंगाचा पडदा दिसू का एकमेकाला. कारण अविद्या आपल्या बुद्धीवर प्रथम आवरण घालते, समज. आणि आवरण झाल्यानंतर मनामध्ये विक्षेप येतात. हे विक्षेपाचं परिमाण जास्त असेल तर मन शांत राहणार नाही. दुराचार असेल तर तो याला जवळ देखील जाऊ शकत नाही त्याच्या. म्हणून त्या तुकडोजी महाराज एक थोडक्यात सांगत आहे, व्यवहार में जो ठीक नाही वो परमार्थ क्या कर सकी. त्याचं दिवस डे टू डे लाईफमध्ये जर प्रामाणिकता नसेल, चांगलं नसेल, मग त्याचं विक्षेप असेल, तो कसला परमार्थ करू शकतो. परत म्हणजे धार्मिकता वगैरे कसली शक्य आहे. आणि परमार्थ जे नाही कर सके तो ज्ञान कैसा भर सके. की चांगलं वागलंच नसेल तर अंतःकरण शुद्ध नसणार. अंतःकरण शुद्ध नसेल तर त्याला ज्ञानाची जिज्ञासा होईल कशी. अच्छा, ज्ञान नाही झालं तर ध्यान होत नाही. सो ज्ञान यदि नहीं भर सके तो ध्यान कैसा धर सके. नुसतं आपलं डोळे म्हणजे ध्यान झालं का, अर्धा तास 5 तास बसतो म्हणतो आणि डोकं दुखते म्हणतो. याचा अर्थ तो ध्यान कशाचं करतो, आत्म्याचं नाही, टाळक्याचं करतो. हे असे नाही जमत. म्हणजे ती माहित नाही काय ध्येय आहे, कसं ध्यान करायचं हेच माहित नसेल तर काय नुसतं डोळे बंद करून त्याला ध्यान येईल का. तो ज्ञान यदि नहीं भर सके तो ध्यान कैसा धर सके. आणि ध्यान यदि नहीं धर सके तो भाव सिंधू कैसा तर सके. किती लॉजिकल आहे. तसं सांगायचं आहे की आहे ते शुद्ध परमात्मा, पण अंतःकरण देखील पात्र देखील तसं पाहिजे. छात्र पात्र होणं चाहिए आणि त्यासाठी आवश्यकता आहे अंतःकरणाची. नाही तो उत्कृष्ट बासुंदी घेतली पण फिनाईलच्या पात्रात घेतली. तसंही ब्रह्मज्ञान आहे, पण कोणाबाबत ते रागद्वेष जात नसतील, अहंकार जात नाही, आसक्ती नाही. बस अशा याचं दुश्चरितात ना विरत. जो दुश्चरितापासून विरत म्हणजे निवृत्त झाला नाही. त्यांनी अनेक प्रकारचं ज्ञान पुस्तकातून मस्तकात गेलं तरी त्याची प्राप्ती होत नाही. कारण काय, शुद्ध वस्तूची प्राप्ती शुद्ध अंतःकरणातच होते, अशुद्ध विक्षिप्त अंतःकरणात. आणि म्हणून ही बाकीचं सगळी आवश्यकता आहे. प्रज्ञानेने म्हणजे भरपूर, हे प्रज्ञानेनं केवलेनं शुष्क ज्ञानेनं अपि अयम आत्मा अप्राप्य. नुसतं कोरडं ज्ञान करून, म्हणून हृदयात भक्तीचा ओलावा पाहिजे.
जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोठे दैवाचा पुतळा. ईश्वराबाबत गुरुबाबत कुठे भक्ती असेल तेव्हा अंतःकरण शुद्ध होत. आणि खूपच जरी असेल तर निदान गुरुभावाची श्रद्धा असेल तर कोण. गुरुप्रज्ञा प्रसादेन मूर्खो वा यदि पंडिता यस्तु संबोध्यते तत्वम विरक्तो भवसागरात. अवधूत गीतेचा श्लोक आहे की असं अंतःकरण असेल तर कुठे तो लागेल किनाऱ्याला. आता शेवट त्याचा निष्कर्ष काढतात आणि समालोचन करतात. स्वतःच आपलं उदाहरण देऊ दे की त्याच्यासमोर कुठल्याही प्रकारचा इगो अहंकार चालत नाही. जिथे अहंकार आहे तिथे परमात्म्याचं दर्शन नाही. परमात्म्याचं दर्शन तिथे अहंकाराला जागा नाही. एका तलवारीत दोन राहू शकत नाही. पुढे झाला यस्य ब्रह्मच क्षत्रम च उभे भवत ओदनः मृत्युर्यशोपसेचनम कैत्था वेद यत्र सः. यस्य ब्रह्मच क्षत्रम च यस्य आत्मनः. ब्रह्म म्हणजे ब्राह्मण जाती किंवा ब्राह्मण म्हणजे शुद्ध अंतःकरण आहे, सात्विक आहे असं ते देखील. आणि क्षत्रम आणि जो क्षत्रिय धर्मी आहे म्हणजे क्षत्रिय आहे. क्षत्रम क्षत्रिय जाती च्या उभे ह्या देखील ओदनम अन्नम भवतः म्हणजे आपण काही भात वगैरे खातो तसं सारखं आहे. म्हणजे त्या ठिकाणी हे जातपात देखील नाही. ब्राह्मण हे कशाचं प्रतीक आहे? सत्वगुणाचं प्रतीक असलेला ब्राह्मण आहे. रजगुणाचं प्रतीक असलेला सक्रिय असलेला हा पुणे क्षात्रधर्मी आहे असं. म्हणजे कारण आधीच कसं सांगेल की धर्म आणि अधर्माच्या पलीकडे आहे. आणि हे जे आहे गुणानुसार पडलेले आहे. म्हणजे ज्या पूर्ण स्वरूपामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्ग हे जणू कसं आहे, खात असताना माणसाचा शिजवलेला भात आपण संपून टाकतो तसं त्यालाही देखील जागा नाही. कोणत्या वर्णाला जागा नाही. कोणत्या जणू काही ते भात शिजवलेला भातासारखं होत असतं. आणि मृत्यू यस्य उपसेचनम. मृत्यू त्याच्यासाठी तोंडी लावलेलं चटणी आहे, लोणच्यासारखं आहे. स्वतःच मृत्यू आहे म्हणते माझी काय केव्हा आहे, हा मी जो आहे या पद्धतीचा मी त्या ठिकाणी नाही. मृत्यू यस्य उपसेचनम. यस्य मृत्यू उपसेचनम भवत. मृत्यू हा त्याची शाकादी म्हणजे काही तोंडाला लावायचं. आपण जेवताना काय मुख्य केलं? मुख्य मी आज श्रीखंड होतं, बाकी ते चटणी बिटणी सांगत नाही. बघ तर त्याच्यासमोर मृत्यू म्हणजे माझ्याकडे एवढं डिपार्टमेंट आहे मृत्यूचं, पण मी देखील त्याच्यासमोर काय चटणी आहे असं सांगायचं. इन फ्रंट ऑफ शुद्ध ब्रह्म. बस इथे हे अहंकार, तिथे तोही अहंकार चालत नाही. यस्य मृत्यू उपसेचनम. अशाला स अत्र का इत्था वेद. असं जे शुद्ध ब्रह्म आहे त्याला साधन संपत्ती अधिकाराशिवाय कोण जाणू शकणार? तयारी पाहिजे मनाची. हे बघा ना, सर्जरी करत असतात पण ऑपरेशन जितकं मेजर असेल तितकं अधिक काळजी घेतली पाहिजे ना. एक क्षणाचा प्रमाद झाला तर खतम. म्हणजे हे ब्रह्म हे नुसतं युटोपियन थिअरी असं नव्हे की काहीतरी स्वप्नासारखं आहे, पण त्याची प्राप्ती कशात होते? शुद्ध ब्रह्मात. आता ब्राह्मण याचा अर्थ आहे सत्वगुण देखील दारापर्यंत घेऊन जातो, रजोगुण देखील त्याच्या मागे आहे. तर इथे मारणं बिरणं हा तमोगुणाचं प्रतीक आहे, तर ते खालचा गुण तर कुठे तिथे जाऊ शकेल. किम पुन्हा ब्राह्मण पुण्या भक्ता राजर्षयतच अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भज सुमाम. 9व्या अध्यायात हे सांगितलंय अर्जुना. अरे शूद्राचा देखील होतो उद्धार, तिथे वेगळ्या पद्धती भक्तीला महमान सांगत असतं. इथे ज्ञानाच्या ठिकाणी एक मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे आणि किंवा मी सगळ्याला मृत्यूचा सगळ्या मारू शकतो, इथे माझं मारणं देखील काही नाही त्याच्यासमोर. शुद्ध ब्रह्माच्या तो आहे म्हणून मी आहे. म्हणून हे ब्रह्मा विष्णू महेश्वर देखील आहे, ते शुद्ध ब्रह्म आहे म्हणून. म्हणजे या आत्म्याचं ब्राह्मण क्षत्रिय हे दोन्ही ओदन म्हणजे भातासारखे ते किळंकृत होतात. ते मृत्यूजाचं उपसेचन म्हणजे त्याचं बरोबर आपल्याला तोंडी लावायसाठी कालवण आहे किंवा चटणीसारखं. तर असं तिकडं कोणी जर म्हणत असले मी त्याला जाणतो, त्याच्यात आणखी काय मूर्खपणा म्हणायचा. अशा प्रकारे यथोक्त साधनयुक्त अधिकारी
कार्याचा सारखा तोच त्याला जाणू शकतो. म्हणून अंतःकरणाच्या शुद्धीची तयारी करून ज्ञानाचं वारंवार आपण अर्जन केलं पाहिजे. हा त्याचा महत्त्वाचा भाग. इथे एक वल्ली संपलेली आहे, राहिलेली आता याच्यापैकी एक वल्ली आणि पुढच्या 3 पुढच्या वेळेस आपला क्लास 1.5 तासाचा ऑफिशियल ठेवा, तेव्हा आपल्याला जमून. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. चला.